हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 13. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 5व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आपण वाचत आहोत. पुढे वाचत राहणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर जसं या 5व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं आहे की पहिल्या ओळीत छंदोभिः विविधय पृथक. तर छंदोभी याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की यजुर्वेदात सांगितले आहे की तस्माद वा एतस्माद आत्मन आकाशः संभूतः. हे तैत्तरीय उपनिषदातला 2.1.3 हा श्लोक आहे आणि ह्याचा अर्थ आहे आकाशाची उत्पत्ती भगवंतांपासून झाली आहे. तर अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते कशा प्रकारे ह्या क्षेत्रज्ञाच्या विविध विषयांबद्दल वैदिक शास्त्रात उल्लेख आहे यासाठी हे सगळे संदर्भ देत आहेत. पुढे वाचूया. 5व्या श्लोकाचा दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द आहे ब्रह्मसूत्र म्हणजे वेदांत सूत्र. तर त्याचे काही श्लोक देऊन श्रील बलदेव विद्याभूषण समजवत आहेत की त्यामध्ये शरीर, जीव आणि भगवंत या विषयावर चर्चा झालेली आहे. श्लोक वाचूया. न वियद अश्रुते. या श्लोकापासून वर्णन सुरू होत आहे की शरीर म्हणजे क्षेत्र जे आहे ते कशा रीतीने पंचमहाभूतापासून बनलं आहे, हे पंचमहाभूत कसे बनले आहेत या सगळ्याची चर्चा सुरू होते आहे. तर हा श्लोक आहे 2.3.2. पुढे वेदांत सूत्रामध्ये सांगितलं आहे नात्मा श्रुते, आत्मा अनादी आहे. 2.3.18. यामध्ये जीवाचं वर्णन आहे. परात तू तच श्रुते. 2.3.40. अर्थ आहे सर्व जीवांचे आश्रयस्थान भगवंत आहेत. तर यामध्ये भगवंतांविषयी वर्णन आहे. तर अशा प्रकारे वैदिक शास्त्रामध्ये कशा प्रकारे या सगळ्या विषयांचा उल्लेख आहे या संबंधित श्लोक श्रील बलदेव विद्याभूषण यांनी संदर्भासहित दिले आहेत. आपली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे. आता आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया. तात्पर्य. या ज्ञानाचे वर्णन करण्यास भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहेत. तथापि विद्वान ज्ञानीजन आणि आदर्श अधिकारी व्यक्ती हे चालीरीतीप्रमाणे पूर्व आचार्यांचे प्रमाण देतात. तर भगवान श्रीकृष्णांकडूनच सर्व ज्ञान आलं आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना इथे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहेत असं म्हटलेलं आहे. आणि आपला मुद्दा समजावून देताना नेहमी संदर्भ द्यायचे असतात, तसेच भगवंत इथे करत आहेत. आपण श्रील प्रभुपादांचे ग्रंथ वाचतो, प्रवचन ऐकतो, त्यात नेहमी कशाबद्दल काही रेफरन्स द्यायचे, संदर्भ द्यायचे, माहिती द्यायची आहेत. तर श्रील प्रभुपाद लगेचच वैष्णव आचार्यांच्या तात्पर्यांचा, टीकेचा उल्लेख करतात किंवा वेगवेगळ्या श्लोकांचा उल्लेख करतात. कुठच्या ग्रंथामध्ये काय दिलं आहे त्या संदर्भात हे समजावून सांगतात. तर इथे सुद्धा भगवंत तेच करत आहेत. पुढे वाचते आहे. वेदांताचे प्रमाण देऊन श्रीकृष्ण आत्मा आणि परमात्मा यांच्या द्वैत अद्वैताच्या विवादास्पद मुद्द्याचे वर्णन करीत आहेत. तर ज्या विषयांचे वर्णन वेदांत सूत्रात केले आहे त्याचेच प्रमाण इथे भगवंत देत आहेत. आत्मा आणि परमात्मा द्वैत आहेत, वेगवेगळे आहेत असे म्हणणारे काही लोक आहेत. काही म्हणतात की आत्मा आणि परमात्मा हे अद्वैत आहेत, म्हणजे एकच आहेत.
तर हा विवादाचा मुद्दा आहे. तर त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. पुढे वाचते आहे. प्रथम ते म्हणतात, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, विविध ऋषींच्या मते असे आहे. तर अगदी सुरुवातीला बघा, ऋषीभिः बहुधा गीतम असं म्हटलं आहे. ऋषींबद्दल सांगावयाचे तर श्रीकृष्णांव्यतिरिक्त व्यासदेव वेदांत सूत्रांचे संकलक हे एक महान ऋषी आहेत आणि वेदांत सूत्रांमध्ये द्वंद्वाचे परिपूर्ण स्पष्टीकरण करण्यात आले आहे. आणि व्यासदेवांचे पिता पराशर मुनी हे सुद्धा एक महान ऋषी आहेत. तर व्यासदेवानी सर्व वेदांत सूत्र लिहिलं आणि म्हणून इथे वेदांत सूत्राचे संकलक असं व्यासदेवांना म्हटलेलं आहे. वेदांत सूत्रामध्ये आत्मा आणि परमात्मा याविषयीची परिपूर्ण वर्णनं दिली आहेत. व्यासदेव हे सत्यवती आणि पराशर मुनींचे पुत्र आहेत. पराशर मुनी आहेत ते सुद्धा महान ऋषी आहेत. पुढे वाचूया. ते आपल्या धर्मग्रंथात म्हणतात, ते म्हणजे कोण? पराशर मुनी. ते म्हणतात, अहम त्वंच तथा अन्ये. आपण, तुम्ही, मी आणि इतर सारे जीव जरी भौतिक देहामध्ये बद्ध असलो तरी दिव्यच आहोत. आपल्या कर्मानुसार आपण भौतिक प्रकृतीच्या त्रिगुणांनी प्रभावित झालो आहोत. म्हणून काही जण उन्नत अवस्थेत आहेत तर काही जण खालच्या अवस्थेत आहेत. अज्ञानामुळे अशा उच्च निम्न अवस्था अस्तित्वात असतात आणि असंख्य जीवांद्वारे त्या व्यक्त होतात. परंतु परमात्मा हा अच्युत, त्रिगुणातीत आणि दिव्य आहे. तर काही उच्चतर ग्रह लोकात तर काही निम्नतर ग्रह लोकात हे जे जीव आहेत ते शरीर प्राप्त करत असतात. तर स्वतःविषयीचं अज्ञान त्या जीवाला आहे आणि त्यामुळे जीव आहे तो या भौतिक जगतात भ्रमण करत असतो. आणि परमात्म्याविषयी इथे सांगितले की परमात्मा आहे ते अच्युत आहे, म्हणजे त्याचं कधीच पतन होत नाही. त्रिगुणातीत आहे, म्हणजे या भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावाखाली परमात्मा कधीच येत नाही. आणि परमात्मा दिव्य आहे. आता पुढे वाचूया. त्याचप्रमाणे मूळ वेदांमध्येही विशेष करून कठोपनिषदात आत्मा, परमात्मा आणि शरीरामधील भेद दर्शवण्यात आलेला आहे. अनेक महर्षींनी याचे विश्लेषण केलेले आहे आणि पराशर मुनींना त्यामध्ये प्रमुख मानण्यात येते. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.